जय मित्रांनो, रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास करून मी बनवलेला आहे, तो म्हणजे सीपी मुंबई पोलीस, चालक पोलीस आणि बँड्समॅन पोलीस या तिन्ही यांचे कधी पेपर होणार आहे, सर्वांनाच याची आतुरता पडलेली आहे। मग आतुरता पडलेली 100% तुमचा पेपर होईल, पण आज पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत तुमचं काय विद्यार्थी मित्रांनो कधी ग्राउंड होईल आणि कधी तुमचा पेपर होईल हे सांगतात। आता ग्राउंड म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणतं ग्राउंड राहिले, पुणे जेलचं ग्राउंड राहिले, पण त्यामध्ये इव्हेंट कोणकोणते तुम्ही बघा। त्यामध्ये इव्हेंट आहे 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे 3 इव्हेंट आहे। 3 इव्हेंटचे मार्क आहे ते 50 मार्क आहेत। आणि आता सीपी मुंबईचा जो पेपर आहे तो म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे। सब्जेक्ट वाईज गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जीके ही टोटल आहे। तुमचा पूर्ण पेपर आहे 100 मार्काचा आणि 50 मार्काची लिखित आहे। काही पोरांना काय केलं, खूप चांगल्या प्रकारे मार्क, काही 45 पडले, काही 47 मार्क। कसा होता की तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 दिवसाचा हा सुवर्ण संधी भेटली होती आणि या 45 दिवसाची खूप काही विद्यार्थ्यांनी काय केलं, खूप चांगल्या प्रकारे बदल केला असेल, पण काही जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांनी बदल नसेल केला, म्हणजे त्यांचा जर पेपर 80-85 लोक आता या सध्याच्या टार्गेटमध्ये जात असेल, पण त्या विद्यार्थ्यांना मी आताच सांगू इच्छितो की बाबांनो, आता तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर हे जे 85 मार्क तुम्ही पेपरला पाहिजे, तुम्हाला वाटलं असेल की मेरिट लिस्टमध्ये माझं तिथं नाव येणार आहे, तुमचंच नाव येणार आहे, पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या 30 दिवसाची तुम्हाला संधी भेटली होती, तुमच्यापेक्षा अजून 10 पट, 30 पट, 50 पट असे विद्यार्थी हुशार आहेत। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे राहिलेले आता 10 ते 15, 20 दिवस जे असेल, ते 20 दिवसामध्ये तुम्हाला काय कर, चांगल्या प्रकारे तयारी करायचं। आणि चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये, कोणत्या चॅप्टरमध्ये मला मार्क कमी पडतात, त्या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास आता करायला पाहिजे। आणि अभ्यास करता वेळेस तुम्हाला पॉईंट टू पॉईंट तुम्हाला त्याला वेळ देणं गरजेचं, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक दिवशी जर गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता ह्या 3 इव्हेंटचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर 45 मार्क हे तुमचे स्वतःचे आहेत। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो राहिलेली वेळ, कोणत्या गोष्टीचा वेळ म्हणजे आता राहिलेली वेळ आहे तुमच्याकडे, आणि या राहिलेल्या वेळेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड करते। पण डिपेंड करता वेळेस मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आताच्या काळामध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठंच वाया घालू नका। आणि वाया घालायचा जर असेल तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्षभर केलेली जी मेहनत आहे, ही मेहनत ही काही दिवसाच्या सेकंदामुळे आपली वाया जाऊ शकते। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दिवशी तुमच्याकडे 24 तास आहेत आणि 24 तासाचे जे सेकंद आहेत ते म्हणजे 86,400 आहेत। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एका मिनिटामध्ये सेकंद जे आहेत ते म्हणजे 60 सेकंद आहेत। एका तासात जर सेकंद जर म्हटलं तर आपण 3600 सेकंद एका तासात होऊ शकतात। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तुमच्या जीवनासाठी आज आपल्या 15 ते 20 दिवसासाठी तुम्हाला 8 तास ते 10 तास तुम्हाला आता सध्या प्रॉपर हे अभ्यास करणंही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर हेच तुमच्याकडे वेळ आहे। आणि याच वेळेचा तुम्हाला जर फायदा घेतला तुम्ही तर मला असं वाटतं या 17,000 प्लस या जागेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं। चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा। तुमच्या मित्रांना सर्वांना तुम्ही काय करा, थोडंसं आपली एक मदत म्हणजे तुम्ही एक त्यांना शेअर करा व्हिडिओ। मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकते। व्हिडिओ नाही सोडवला, जय महाराज।